आपल्या बदलापूरमध्ये लागलंय झाडांचं एक खूप मस्त आणि मोठं एक्झिबिशन. 4 एप्रिल पासून 15 एप्रिल पर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे. खूप छान छान झाडं आहेत, फुल झाडं, फळ झाडं. तुम्ही इकडे आलात तुम्हाला माहिती सुद्धा मिळू शकते. तुम्ही झाडं विकत घेऊ शकता आणि काही खूप युनिक झाडं ह्यांच्याकडे आहेत. तर तुम्ही या नर्सरीला नक्की भेट द्या. मी काही एकदमच वेगळी झाडं बघितली जी मी कधी बघितली नव्हती. तर युनिक आहे ही नर्सरी आणि इथे ना खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. फळ झाडं, फुल झाडं. आता इकडे बघा मिंट लिहिलेलं आहे, म्हणजे हे आपला जो पुदिना असतो तो आहे. पण वेगळीच होती ह्याची पानं, म्हणून मी एक तोडून बघितलं आणि वास घेतला तर हा एवढा इंटेन्स वास होता, म्हणजे खूपच जबरदस्त वास होता त्याला. आणि आपण पानामध्ये जे घालतात ना मिंट, तसा त्याला एक फ्लेवर होता, म्हणजे वास होता. आता हे बघा, हे झाड आहे, ह्याला एकही पानबिन काही नाहीये सध्या. आणि हे झाड जे आहे ते लव्हेंडरचं झाड आहे. तर आता बघा बाबांना त्या झाडाला थोडंसं असं खरवडतायत, मग त्याच्यातनं थोडं ऑइल येतं. आणि ते जे ऑइल तुम्ही जर का तुमच्या हाताला असं लावलं आणि वास घेतला तर तुम्हाला लव्हेंडर सारखा वास येतो. आता मी पण ट्राय करणार आहे. बाबांनी जिकडे केलंय ना तिकडेच मी थोडंसं बोट रब करणार आहे. असं बघा, थोडंसं मी जरा हाताला लावते ते तेल, आणि खरंच त्याला छान मस्त लव्हेंडरचा वास आहे. आणि तसंच मी तुम्हाला नर्सरीची एक झलक दाखवते की हे बघा केवढी झाडे त्यांच्याकडे. त्यामुळे तुम्हाला जर का इकडून कुठलीही झाडं न्यायची असतील आणि तुमच्या इकडे कुठली जगतील, कुठली तुम्ही नेली पाहिजेत, असं सुद्धा तुम्हाला तिकडे सगळं सांगण्यात येईल. त्यामुळे तुम्ही इकडे जर का व्हिजिट केलं तर तुम्हाला छान छान झाडं बघता येतील, घेता येतील. आणि हे बघा असं छोटंसं इकडे अननस लागलेलं आहे. तसंच ना इकडे भरपूर फुलझाडं आहेत, तर तुम्ही फुलझाडं सुद्धा घेऊ शकता, फळझाडं घेऊ शकता, शोची काही झाडं घेऊ शकता. पण जर का तुमचं फार्म हाऊस वगैरे असेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर झाडं लावायची असतील, की जसं आपण म्हणतो की 100 झाडं 200 झाडं लावायची, तर ते तुम्हाला बल्कमध्ये सुद्धा देतात. म्हणजे त्याची सुद्धा तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता, किंवा त्यांच्याकडे जर का तेव्हा असतील तर ते तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा ते तेवढी झाडं देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा. ही खूप सुंदर नर्सरी आणि खूप वेगवेगळी झाडं आहेत त्यांच्याकडे. आणि इकडे ना मी तुम्हाला अजून एक दाखवेन. हे बघा, हा एक पार्ट आहे, म्हणजे हा मी तुम्हाला एक छोटा पार्ट दाखवते. खूप मोठी नर्सरी आहे. झाडांवर अशी ना नावं पण लिहिलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला कळतील की कुठली झाडं आहेत. जे आपल्याला माहितीचं नसतं झाड, त्याचं नाव वाचून तुम्हाला त्याच्याबद्दल कळेल. तर असं तुम्ही बघू शकता, तुम्हाला माहिती सुद्धा मिळू शकते. आणि अनेक झाडं अशी आहेत की जी तुम्ही तुमच्या बाल्कनीत लावू शकता. म्हणजे काही नाही तर फुलझाडं तुम्हाला लावायला आवडतील, किंवा तुम्हाला कुठली जर का फळझाडं हवी असतील तर तुम्ही ती घेऊन जाऊ शकता. मग तुम्ही त्यांना विचारू शकता की हे मी ग्रो बॅग मध्येच लावलं तर येईल का, कसं ह्याला मेंटेन करायचं, तर ते तुम्हाला सगळं सांगतील. आणि त्यानंतर आपल्या चॅनलवर तर व्हिडिओज येतच राहणार आहेत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला गार्डनिंगच्या बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे. आता बघा छोटंसं झाड आहे, पण त्याला आंबे बघा किती लागलेले आहेत. म्हणजे एवढे सुंदर आंबे लागले या छोट्याशा झाडाला. तर तुम्ही हे अशी झाडं जी असतात ती तुमच्या बाल्कनीत पण लावू शकता. आता हे बघा, हे आहे ऑर्नामेंटल पायनॅपल. म्हणजे हे जे आहे ना ते मोठं होत नाही, ते एवढंच राहतं, पण ते किती गोड दिसतं बघा. आणि ह्या पण ग्रो बॅग मधल्या छोट्याशा आंब्याला बघा किती आंबे लागलेले आहेत. छान आहे ना. इको फ्रेंडली फ्लोरातर्फे आपण एक प्रदर्शन भरवतोय 4 तारखेपासून 15 तारखेपर्यंत. हा पहिला हे राहणार आहे भाग. नंतर पुन्हा आणखीन सेकंड फेजलाही आपण पुन्हा आणखीन एक 20 ते 25 दिवसासाठी ठेवणार आहोत. तर म्हणजे सगळी दुर्मिळ झाडं, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, नंतर फळझाडं आणि दुर्मिळ झाडांचं हे कलेक्शन आहे. हे मोठ्या प्रमाणावर कलेक्शन आहे. साधारण एक 500 ते 600 प्रकार या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत. आणि ह्या पहिल्या फेजमध्ये ह्या 4 तारखेला सुरुवात होणार आहे. 4 तारखेपासून तर हे 15 तारखेपर्यंत आहे. तर याच्यामध्ये ही दुर्मिळ झाडं, जसं एक कापूरचं झाड, ही गोरखचिंच, हे साधारण हे झाड जरी झालं तरी आता हे साधारण एक 30 ते 35 वर्षाचं झाड हे बॅगेत आहे. हां, तशी काही मग धुपाची झाडं आहेत, काही अशी वेगवेगळी झाडं जी आहेत. आपण फक्त आतापर्यंत काय करतोय, उदबत्ती जाळतो किंवा काही, ते सिंथेटिक आहे, ते केमिकल आहे. पण नैसर्गिकरित्या निसर्गाने जी देण दिलेली, पूर्वी आपण यज्ञकर्म करायचो, त्या यज्ञकर्मात वातावरण शुद्धतेसाठी म्हणून धूप प्रज्वलित केला जायचा, की जेणेकरून आपण आताची जी वर्डिंग्ज आहेत की त्या ठिकाणी ते बॅक्टेरिया वगैरे आहे किंवा असे हे जे आहेत हवेतले कीटाणू वगैरे ती नष्ट व्हावीत म्हणून
आपण त्याला आता ही वेगवेगळी सायंटिफिक नावं आलेली आहेत, पण त्यावेळेस वातावरण शुद्धतेसाठी म्हणून याचं प्रज्वलन केलं जायचं. अशी ही काही झाडं आहेत. याच्यामध्ये हे शौर्य रोबुस्ट आहे. अशी म्हणजे जवळपास 7 ते 8 प्रकारची अगर अगर आहे. त्याच्यानंतर कॅनरियम स्टिक्टम, काळा धूप आहे, ऊद आहे म्हणजे व्हाईट डामर म्हटलं जातो, ब्लॅक डामर, अशी ही बरीच प्रकार जी आहेत ना. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतात एका ठिकाणी इतके प्रकार सहजासहजी पाहायला मिळत नाहीत. आणि या उपर आपण त्या लोकांना ही एक सजेशन देतो की त्यांच्याकडे त्या क्लायमेटला ती झाडं जगणार असतील तर ठीक आहे, जगणार नसतील तर तेही आपण त्यांना स्पष्ट सांगतो की त्या क्लायमेटला जगणार नाहीये, त्यामुळे तुम्ही याच्याऐवजी दुसरा पर्याय निवडा म्हणून. फळझाडांमध्ये जवळपास 180 प्रकार आपल्याकडे आहेत. त्यातले बरीचशी दुर्मिळ आहेत त्या ठिकाणी. म्हणजे आता सध्या जी आहेत तर त्याच्यात फळझाडांमध्ये म्हणजे अबियू आहे, म्हणजे काही देशी आहेत, काही परदेशी झाडं आहेत. हे सगळं कलेक्शन आहेत. प्रत्येकाला आपण नावं लिहून ठेवलेली आहेत, जेणेकरून प्रत्येक म्हणजे असं विचारावं लागणार नाहीये की बुवा हे झाड कोणतं आहे किंवा काय. आता हेच येते, इथं बेलाचे 2 प्रकार येते. ऍक्च्युअल बेलाचे 3 प्रकार आहेत. एक आपल्याकडे जो बेल सहजा पाहायला मिळतो तो एवढं एक फळ येतं, 2-2.5 इंच. नंतर दुसरा जो आहे हा जो बेल आहे याला साधारण 750 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत जो बेल फळ येतं, जे ज्यूस आणि जाम जेलीसाठी वापरलं जातं. तिसरा जो हा बेल आहे याचंही फळ मोठं येतं पण याला काटे नाही आहेत, हे याचं वैशिष्ट्य आहे. ही अशी झाडं जी आहेत ना, ही आपण हे सगळं कलेक्शन केलेलं आहे. आणि या 4 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हे आपण पहिल्या फेजमध्ये ही झाडं इथं ठेवतोय. तर मी लोकांना सांगेन की तुम्ही नक्की या, व्हिजिट करा, कारण की मला तर ही जागा खूप आवडली आहे, खूप सुंदर आहे. आणि जर का त्यांना घ्यायचं असेल तर ती झाडं घेऊ सुद्धा शकतात तुमच्याकडनं. तुम्हाला छान माहिती मिळू शकते. तुमच्यासाठी, तुमच्या बाल्कनीसाठी किंवा तुमच्या गार्डनसाठी कुठलं झाड सुटेबल आहे ते सुद्धा तुम्हाला इकडे कळेल. तर नक्की भेट द्या. आणि ह्या नर्सरीचं हे जे एकदम वैशिष्ट्य आहे की बाबा हे ते तुम्हाला बाकी नर्सरीत जी तुम्हाला झाडं दिसतात त्यापेक्षा खूप वेगळी झाडं दिसणार आहेत, तर हे बघायला नक्की या. दुसरं याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रदर्शन हे आपण 2012 पासून भरवत आलेलो आहे नर्सरीत. फक्त एवढंच होतं की ते पुण्याला होतं आणि यंदा आता हे इथलं शेवटचं प्रदर्शन असणार आहे. याच्यानंतर आपण नर्सरी बंद करतो आहोत.